एक महत्त्वाची बातमी नांदेडमधून समोर येते। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे। एका सीएससी सेंटर चालकाने 3,19,000 रुपये परस्पर हडप केलेत। आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेत आणि यानंतर ती रक्कम सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप केली आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक आता गावातून पसार झालेला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मनाटा येथे घडलेला आहे। आपण सध्या आहोत मनाटा या गावामध्ये। हेच ते सीएससी केंद्र आहे। या सीएससी केंद्र चालकाने जवळपास 71 जणांना गंडा घातलाय। 71 जणांच्या नावावर जे लाडक्या बहिणीचे पैसे आलते त्यांच्याच पतीच्या नावावर ते पैसे वर्ग करण्यात आले आणि तेच पैसे त्या सीएससी चालकाच्या खात्यावर जमा करून तो सध्या या गावातून फरार झालेला आहे। म्हणले आमचे विहिरीचे पैसे जमा होणार म्हणजे तुमच्या खात्यावर। आम्ही म्हणून आधार आणि पासबुक दिलं गावातला असल्यामुळे आणि त्याचे 4,500 रुपये आमच्या बुधवारी खात्यावर आले होते। आम्ही ते 4,500 रुपये त्याला उचलून दिले गुरुवारी। चर्चा झाली सर 71 जणांची, पण ऍक्च्युली आमचं नाव असल्यामुळे मी दिल्यामुळे मला माहित आहे माझं, दुसऱ्याचं तर काय माहित नाही, पण 71 जणांची लिस्ट आहे म्हणाली। एवढ्या जणांची फसवणूक झाली सर। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, मनाटा।